मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजपासून आपल्या क्रिप्टो करन्सी मराठी ह्या चॅनलवरती एक नवीन सुरुवात होते आणि ही सुरुवात आहे क्रिप्टोमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंगची. आजपासून आता ऍक्च्युली आपल्या चॅनलवरती तुम्हाला रोज रेग्युलर व्हिडिओ मिळत आहेतच, एकही दिवस न चुकता. बट आजपासून आपण क्रिप्टोच्या ऑप्शन सेलिंग बद्दल रेग्युलर व्हिडिओज तुमच्यासाठी आणणार आहोत, ज्यामध्ये आपण क्रिप्टोमधनं पॅसिव्ह इन्कम कशा प्रकारे जनरेट करायचं. मग यामध्ये ऑप्शन सेलिंग आहे, ऑप्शन बाईंग आहे, किंवा अजून फ्युचर्सचे बरेच काही प्रकार आहेत, फ्युचर्स ट्रेडिंगचे बरेच काही प्रकार आहेत, ज्यातनं तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. त्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट इथे शिकवण्यात येणार आहेत. क्रिप्टोमध्ये तुम्ही नवीन आहात, कोणता तरी कोर्स करण्याचा विचारत असाल, कुठेतरी पैसे भरण्याचा विचारत असाल, काही करायची गरज नाही. ऑलरेडी मी तुम्हाला क्रिप्टोचा एक फ्री कोर्स चॅनलला दिलाय. प्लेलिस्टमध्ये गेलात तर क्रिप्टोचा एक बेसिक कोर्स मी तुम्हाला चॅनलवरती दिलेला आहे. इथे बघा, क्रिप्टोचा फ्री कोर्स आहे, त्यानंतर क्रिप्टोचा ॲडव्हान्स कोर्स आहे. दोन कोर्स मी तुम्हाला दिले. तर आता मी तुम्हाला तिसरा कोर्स सुरू करतोय ऑप्शन्स ट्रेडिंगचा, टोटली फ्रीमध्ये. ठीक आहे, सुरुवात करूया. आजचा हा आपला पहिला भाग आहे, त्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो. आणि मी तुम्हाला पहिल्या भागापासूनच प्रॅक्टिकल देणार आहे. असं नका समजू की तुम्हाला मी काहीतरी भाषण द्यायला इथे आलोय. प्रॅक्टिकल तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आजच्या आपल्या टॉपिकमध्ये बेसिकली आपण बोलणार आहोत की बिटकॉइनमध्ये बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये, स्पेशली ऑप्शन सेलिंगमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे, काय अपॉर्च्युनिटीज आहेत. आता बिटकॉइन वरती जाण्याआधी मी तुम्हाला पहिलं म्हणजे स्टॉक मार्केट बद्दल सांगतो. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग ऐकतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये कोणकोणते विचार येतात मला खाली कमेंट करून सांगा. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग असं ऐकता ना, तो पहिला विचार तुमचा येतो की बाबा नको, माझ्याकडे एवढं कॅपिटल नाही. कॅपिटल ऑप्शन सेलिंगला फार लागतं, बरोबर. कॅपिटल ऑप्शन सेलिंगला फार लागतं स्टॉक मार्केटमध्ये, म्हणून आपण तिथून लांब जातो. सेकंड थिंग तुमच्या मनामध्ये येतो की मॅक्स लॉस अनलिमिटेड आहे. आता हा मॅक्स लॉस तुम्ही ऑब्व्हियसली कंट्रोल करू शकण्याचे बरेचसे प्रकार आहेत. हा एवढा काय मोठा प्रॉब्लेम नाहीये. बट मोठा प्रॉब्लेम काय, कॅपिटल. आपल्याकडे कॅपिटल एवढं मोठं नसतं की जे आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा ऑप्शन सेलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात लावू शकू. त्यामुळे आपण ऑप्शन सेलिंग करत नाही. बट लक्षात ठेवा, क्रिप्टोमध्ये, बिटकॉइनमध्ये तुम्ही इवन $5 जरी तुमच्याकडे असेल, $5 म्हणजे झाले किती, एक जवळपास 400 रुपयाच्या आसपास. 400 रुपये जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. 400 रुपये पण मी खूप जास्त बोललो, 100 रुपये असेल तरी ऑप्शन सेलिंग करू शकता. कसं करू शकता, शिकून घेऊया आपण आजच्याच व्हिडिओमध्ये. बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंगची काय अपॉर्च्युनिटी आहे, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, अशी आपण संपूर्ण सिरीजच सुरू करतोय. पण त्यात हा पहिला व्हिडिओला आता आपण प्रॅक्टिकली सुरुवात करूया. त्यानंतर आता मी तुम्हाला पहिलं म्हणजे ह्या सॉफ्टवेअरला घेऊन जातो आणि इथे तुम्हाला ना एक दाखवतो की तुम्हाला स्टॉकमध्ये ऑप्शन सेल करायला किती कॅपिटल लागतं. एक रॅन्डमली मी एक काम करतो, एक कॉल आणि एक रॅन्डम पुट सेल करतो. रॅन्डमली केलंय मी, जस्ट एक कॉल आणि पुट मी इथे सेल केलंय. मला ओव्हरऑल मी हा असं म्हणू शकता की तुम्ही, एक मिनिट, हा बाय झाला, ह्याला मी सेल करतो. बाईंग नाही करायची मला, मला करायची सेलिंग. ह्याला मी इथे सेल करतो आणि मी इथे तुम्हाला दाखवते इथे तुम्हाला कॅपिटल किती लागतंय. ओके, मी इथे कॉल सेल केला, मी इथे एक पुट सेल केला, हा झाला स्ट्रॅडल. ह्याला कॅपिटल किती लागतं आहे, जवळपास तुम्हाला 2,50,000 रुपये. 2.5 लाखाच्या आसपास कॅपिटल लागते. एवढं 2.5 लाख कॅपिटल म्हटलं ना की लोक तिकडेच व्हिडिओ सोडायचे आणि निघून जायचे. 2.5 लाख कॅपिटल आमच्याकडे नाही. राईट आहे. बट हेच मी तुम्हाला बिटकॉइन मध्ये नेतो. ठीक आहे, बिटकॉइन मध्ये मी तुम्हाला एक फक्त एक डेमो दाखवतो, त्यानंतर सगळं तुम्हाला शिकवणार आहेच मी. असं नका समजू की डायरेक्ट प्रॅक्टिकलला सुरुवात केली आहे. शिकवणार आहे सर्व हळूहळू. ठीक आहे. आता इथे मी आलेलो आहे. ओके, माझ्याकडे डायरेक्टली ऑप्शन चेन ओपन झाली. ही मी क्लिअर करतो आणि इथे बिटकॉइन मध्ये मंथली एक्सपायर, मला माहिती आहे तुम्हाला हे आता काही समजणार नाही, बट थोडा वेळ थांबा, मला एक तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवू दे. ठीक आहे, बिटकॉइन मध्ये मी एक एक ऑप्शन सेल केलेला आहे, एक एक लॉटने. मला किती कॅपिटल लागलं, मला कॅपिटल लागलं $6, $6.5. म्हणजे हे जवळपास 500 रुपयाच्या आसपास. 500 रुपयाच्या आसपास तुम्ही ऑप्शन सेलिंग कधी करू शकताय. त्यानंतर सेकंड थिंग, तुम्हाला इथे मॅक्झिमम प्रॉफिट किती दिसतोय, मॅक्झिमम प्रॉफिट दिसतोय 9%. पर्सेंटेज मध्ये बघा, 9%. तेच मी तुम्हाला जर बिटकॉइन मध्ये हा पे ऑफ ग्राफ दाखवला, तर या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट किती दिसतोय, $4. म्हणजे आपण लावलेले किती होते, $6 भेटतायत, $4 म्हणजे किती झाले, जवळपास 65%.
म्हणजे जिथे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये 9%, 10% मॅक्स प्रॉफिट भेटतो ऑप्शन सेलिंगला, तिकडे तुम्हाला इथे 60%, 70%, 100% सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. 100% मॅक्स प्रॉफिट भेटतोय. सो आपण का नाही करत आहोत बिटकॉइन मध्ये ऑप्शन सेलिंग? ठीक आहे, तुम्ही का नाही करत, आपण का नाही करतो म्हणजे मी करतोय. मी तुम्हाला एक दाखवतो एक्झाम्पल. माझे जे काही ट्रेड्स चालू आहे ते दाखवतो. ठीक आहे, इथे बघा. हे माझं अकाउंट आहे बिटकॉइनचं, क्रिप्टो करन्सीचं, डेल्टा एक्सचेंजमध्ये. आणि करंटली तुम्ही इंडियामध्ये जर तुम्हाला ऑप्शन सेलिंग करायची आहे बिटकॉइनमध्ये, तर डेल्टा एक्सचेंजमध्येच तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागेल. कारण बाकीच्या एक्सचेंजेसकडे ऑप्शन्स नाहीत. सो एक काम करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. त्या लिंकवरूनच अकाउंट ओपन करायचं. तुम्हाला आपले एक ॲडव्हान्स कोर्सेस भेटणार आहेत. मी माहिती देईन त्याची पुढे पुढे. बट सध्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक आहे. सो तुम्ही माझे ट्रेड बघू शकता. एक जवळपास माझे 13 ट्रेड्स काहीतरी चालू आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये प्रॉफिट आहे, लॉस आहे, सगळं चालू आहे. मी तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगला माझं P&L दाखवणार आहेच. आणि हे सर्व ट्रेड्स मी प्रॉफिटमध्ये क्लोज करणार आहे, हेही तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणाल की हा थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला, की एवढा कॉन्फिडन्स कसा आला. आपण एक महिन्याच्या एंडिंगला व्हिडिओ बनवू, त्यामध्ये बघूया काय झालंय ते. बट मी तुम्हाला सांगतो, हे ट्रेड्स जे आहेत हे मोस्ट ऑफ दी प्रॉफिटमध्येच क्लोज होणार. ते तुम्ही तसं पुढे पुढे स्ट्रॅटजी शिकाल ना आपल्या, तुम्हाला अंदाज येईल मी असं का बोलतोय ते. ठीक आहे. आता हे तुम्हाला सांगितलं पहिला फरक काय, की शेअर मार्केट आणि बिटकॉइन मध्ये ऑप्शन सेलिंगचा डिफरन्स, मॅक्सिमम प्रॉफिटचा डिफरन्स सांगितला. आता आपण जाऊया डायरेक्टली, मार्केटचं काम संपलं आपलं, डायरेक्टली जाऊया आपण आता इथे चार्टवरती. ठीक आहे. सो ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे इथे लो कॅपिटल लागतं. लो कॅपिटल लागतं, कॅपिटलचा काही इश्यू नाही बिटकॉइन मध्ये. सेकंड थिंग म्हणजे मॅक्स प्रॉफिट जास्त असतं. आणि थर्ड थिंग म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये डेली एक्सपायरी भेटतं. लक्षात येतं, इथे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये डेली एक्सपायरी भेटतात. डेली एक्सपायरीचा अर्थ समजला, रोज संध्याकाळी 5:30 वाजता तुमची डेली एक्सपायरी इथे होणार. म्हणजे तुम्हाला डेली मध्ये तुम्ही प्रॉफिट मिळवू शकताय. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे मार्जिनचा इश्यू आहे, एक्सपायरीचा इश्यू आहे. कदाचित काही दिवसामध्ये विकली एक्सपायरी बंद पण होतील शेअर मार्केटमध्ये. बट बिटकॉइनमध्ये अशा कोणते रेग्युलेशन्स तुम्हाला नाही आहेत. तुमच्यावरती दबाव टाकणारं कोणी नाहीये. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती हे चालतं. सो इथे तुम्ही बिनधास्त काम करू शकता. आणि बरीचशी लोक काम करतात, इव्हन इन्क्लुडिंग मी. क्लिअर. त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवत होता, की इथे पे ऑफ ग्राफ वगैरे कसा तयार करायचा. आणि त्यानंतर मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगची एक स्ट्रॅटजी आज शिकवणार आहे. ठीक आहे, सोप्पं सांगतो. इथे तुम्ही पहिलं म्हणजे जर डेल्टा एक्सेल मध्ये तुम्ही तुमचा अकाउंट ओपन केलात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरनं, तर तुम्हाला फायदे काय होतील. ओके, तर डेल्टा एक्सेल मध्ये तुम्ही जर गेलात आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये तुम्ही जर अकाउंट ओपन केलं तुमचं आमच्या अंडर, तर तुम्हाला आपला क्रिप्टो ऑप्शन्सचा ऍडव्हान्स कोर्स आम्ही फ्री देतोय. जो की 15 दिवसांचा लाईव्ह कोर्स असणार आहे. 15 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स असणार आहे, ज्यामध्ये आपण तुम्हाला ऍडव्हान्स ऑप्शन सेलिंगच्या टेक्निक शिकवणार आहोत. पॅसिव्ह इन्कम कशा प्रकारे कमवायचं अदर दॅन ऑप्शन सेलिंग. विदाउट ऑप्शन सेलिंग करता पॅसिव्ह इन्कम कसा कमवायचं ते शिकवणार आहोत. त्यानंतर तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शनच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी शिकवणार आहोत. आर्बिट्रेज कन्सेप्ट शिकवणार आहोत. सर्व ऍडव्हान्स कन्सेप्ट शिकवणार आहोत, ज्यातून तुम्ही फार चांगले प्रॉफिट्स इथे मिळवू शकता. क्लिअर आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात माझ्या प्रॉफिट्स वगैरे पण इथे दाखवतो. सो हे तुम्हाला करायचं असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करा. त्यानंतर तुम्ही आपली टीम तुम्हाला व्यवस्थित मेसेज वगैरे करेल. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिकडे सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे. आता आता आपण जाऊया कशा प्रकारे स्ट्रॅटेजी बिल्ड करायची त्यावरती. सो डेल्टा एक्सचेंजमध्ये तुम्ही मार्केट्सवर आलात ना, की इथे तुम्हाला ना काही फ्युचर्सचे कॉन्ट्रॅक्ट दिसतात. ठीक आहे. आणि इथे लिहिलेलं आहे बिटकॉइन परपेच्युअल, इथेरियम परपेच्युअल, सोलारा परपेच्युअल. परपेच्युअलचा अर्थ काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेवढी पण लोक आता व्हिडिओ बघतायत, पॉज करा, इथे पॉज बटन दाबा. आणि परपेच्युअल ह्या शब्दाचा अर्थ काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी सांगणार नाही आता, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन परपेच्युअल या शब्दाचा अर्थ काय तो. ठीक आहे. आता आपलं काम आहे ऑप्शन्स. सो ऑप्शन्सवरती जायचं, ऑप्शन्सवरती क्लिक करायचे. ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न येईल की ऑप्शन सेलिंगच का, बाईंग का नाही. लक्षात घ्या, ऑप्शन बाईंग का नाही. कारण की ऑप्शन्स बाईंग मध्ये शेअर मार्केटमध्ये 95% लोक लॉस मध्ये आहेत. ठीक आहे, 95% लोक लॉस मध्ये आहेत. आणि जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करता, जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करताना, तर इट सेल्फ तुमची विनिंग प्रोबेबिलिटी हाय असते. म्हणजे ऑप्शन सेलिंग मध्ये तुमची विनिंग प्रोबेबिलिटी जास्त असते. फॉर एक्झाम्पल, आता मी ट्रेडिंग वरती जातो.
आणि इथे आहे माझ्याकडे बिटकॉइनचा चार्ट ओपन. कारण की हल्ली शेअर मार्केटमध्ये मी मॅन्युअल ट्रेडिंग बंद केलेली आहे. मी मॅन्युअल ट्रेडिंग करत नाही. शेअर मार्केटमध्ये मी फक्त अल्गो करतो आणि बाकी सर्व ट्रेडिंग जी आहे ती क्रिप्टो मार्केटमध्ये करतो. कारण शेअर मार्केटमध्ये सध्या विक्स खूप कमी आहे, प्रीमियम खूप कमी आहे, ऑप्शन सेलिंगमध्ये तेवढी मजा नाही आहे, मार्जिन खूप जास्त लागतं. तेवढं जेवढं आपण कॅपिटल लावतो, जेवढं मी कॅपिटल लावतो त्या प्रमाणात प्रॉफिट होत नाही मोठ्या प्रमाणात. छोटे छोटे प्रॉफिट होतात. सो त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम मध्ये मी बिटकॉइनमध्ये ट्रेड करतो. आणि बिटकॉइनमध्ये तुम्ही मॅन्युअल ऑटोमॅटिक सगळं चालू आहे, अल्गो वगैरे पण चालू आहे टेस्टिंग. ठीक आहे. आता समजा मी बिटकॉइनमध्ये आलो आणि मी इथे आता समजा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बिटकॉइनचा कॉल बाय केला. जर मी बिटकॉइनचा कॉल बाय केला ना, तर मला जर जिंकायचं असेल तर इथे बिटकॉइनमध्ये शार्प मूव आली पाहिजे, मोठी मूव आली पाहिजे. सो मला समजा बाईंगच करायची, म्हणजे समजा माझा व्ह्यू समजा बुलिशच आहे, बिटकॉइनमध्ये माझा व्ह्यू बुलिशच आहे ना, तर मी काय करणार? मी इथे येणार आणि इथे पुट सेल करणार. म्हणजे कॉल बाय करण्यापेक्षा मी पुट सेल करेन. त्यामुळे काय होईल माहिती आहे? त्यामुळे जरी समजा बिटकॉइन वर नाही गेला, इथेच राहिला, तरी डेली एक्सपायरी आहे. डेली एक्सपायरीमुळे प्रीमियम डीके फास्ट होईल आणि मला प्रॉफिट होईल. बिटकॉइन वर गेला तरी प्रॉफिट होईल, खाली आला तर फक्त लॉस होईल. म्हणजे तीन पैकी दोन केसमध्ये मला प्रॉफिट होणार, एका केसमध्येच लॉस होणार. जर मी ऑप्शन सेलिंग केली तर, आणि ऑप्शन बाईंग केली तर बिटकॉइन साईडवेज झाला लॉस, खाली आला लॉस, वर गेला तरच प्रॉफिट. आणि तोही फास्ट वर गेला तर प्रॉफिट. म्हणजे ऑप्शन बाईंग मध्ये माझी प्रोबेबिलिटी खूप कमी आहे. तीन पैकी मी फक्त एकदा जिंकतोय. तीन प्रोबेबिलिटी पैकी एकदा जिंकतोय. आणि ऑप्शन सेलिंग मध्ये तीन प्रोबेबिलिटी पैकी मी दोनदा जिंकतोय. आणि प्लस मला ऑप्शन सेलिंग मध्ये कॅपिटल पण जास्त नाही लागत आहे. प्लस त्यावरती मी मार्जिन पण घेऊ शकतोय. सो मला काहीच टेन्शनच नाही. म्हणून मी ऑप्शन सेलिंग करणार बाईंग पेक्षा, जर मला ऑप्शन्स मध्ये काम करायचं असेल तर. पण मी ऑप्शन सेलिंग अशी रॅन्डमली नाही करत, कुठे पण थुक्यावरती नाही करत. आपण काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज वापरतो. स्ट्रॅटेजीवरती मी येतो. बट त्याआधी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी बिल्डर दाखवतो. ठीक आहे. सो हे सर्व आता इथे मी आलेलो आहे इथे ऑप्शन्स वरती. ठीक आहे. ऑप्शन्स वरती कसं आलो? मी ऑप्शन चेन वरती क्लिक केली आणि मी आलो ऑप्शन वरती इथे. होप सो सर्वांना स्क्रीन वगैरे ना व्यवस्थित दिसत असेल. या ठिकाणी बघा हे एक्सपायरीज आहेत. इथे ज्यांना एक्सपायरी 18 सप्टेंबर, 19 सप्टेंबर. आता मी हा व्हिडिओ शूट करतो 18 सप्टेंबरला. कदाचित तो तुम्हाला एक दिवस लेट भेटणार, कदाचित. सो 18 सप्टेंबर, 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर डेली एक्सपायरी. त्यानंतर ही मंथली एक्सपायरी, वीकली एक्सपायरी अशा आहेत. सो ह्या महिन्याची एक्सपायरी आहे 26 सप्टेंबर, जी जी आता एक 8 दिवसामध्ये होऊन जाईल. सो मी 26 सप्टेंबर वरती जातो. ठीक आहे. 26 सप्टेंबर वरती जातो. 26 सप्टेंबर वरती गेल्यानंतर मला आता मार्केट कुठे चालू आहे? $1,17,000 तिकडे आलं. तिकडचं समजा मी आता एखादी स्ट्रॅटेजी रॅन्डमली बनवली, की समजा मी एक लाख 17,000चा एक कॉल आणि पुट समजा शॉर्ट मारतो. रॅन्डम, हा शॉर्ट मारतो म्हणजे शॉर्ट मारत नाही, माझी ऑलरेडी स्ट्रॅटेजी चालू आहे तिथे. बट एक रॅन्डमली काहीतरी तुम्हाला स्ट्रॅटेजी बिल्डर वरती करायचं म्हणून करून दाखवतो. इथे आहे स्ट्रॅटेजी बिल्डर. ऑन करा. स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन केला की तुम्ही या ठिकाणी स्ट्रॅटेजीज बनवू शकता. आता मगाशी जी मी तुम्हाला दाखवली ती इथे आली आहे बघा. मगाशी जी बनवली ना रॅन्डमली ती इथे आली आहे. ती मी पहिली इथे क्लिअर करून घेतो. ओके, क्लिअर केली. ठीक आहे. आता समजा हे कसं वापरायचं? ऑप्शन चेनला यायचं. इथे तुम्हाला इथे सेल करायचा. इथे पण सेल करायचं. जे तुम्ही सेल करणार ते इथे आलं बघा. का आलं? तुम्ही स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन केलंय म्हणून ना, हे पहिलं ऑन करायचं. आता मी समजा इथे बिटकॉइन एक एक लॉटने शॉर्ट केला. ठीक आहे. बिटकॉइन जो तुम्ही एक एक लॉटने शॉर्ट केला, तर या ठिकाणी मला मार्जिन किती दाखवते? इथे मार्जिन काहीतरी आय थिंक चुकीचं दाखवतं. एक मिनिट. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मार्जिन दाखवणार. सध्या मला या मार्जिन या ठिकाणी रॉंग दिसतंय. एकदा मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर आपण बघा काय येते ते. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवणार आणि तुमची स्ट्रॅटेजी तयार होणार. मार्जिनचा हरकत नाही, आपल्याला मार्जिनचा सध्या विषय नाही. आपण अनालाइज पे ऑफ ग्राफ करूया. ठीक आहे. सो तुम्ही जसं बाकीच्या सॉफ्टवेअर वरती बघता ना, की तुम्हाला पे ऑफ ग्राफ बनवून येतो, त्यानंतर तुमचे ब्रेक इव्हन पॉईंट्स येतात. समजा मी ती स्ट्रॅटेजी मारली, तर माझे हे ब्रेक इव्हन पॉईंट्स आहेत. सो हे तुमचे ब्रेक इव्हन पॉईंट्स येतात. तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट किती येतो, मॅक्झिमम लॉस किती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. सो त्या तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. इथे बघा. त्यानंतर ही इथे तुम्हाला एक्सपायरी, ही जी डेट आहे ना, म्हणजे आता इथे पहिलं काय आले? पी. पी म्हणजे काय? पुट ऑप्शन. एस म्हणजे सेल. हे वाचायचं कसं? की मी काय केलंय? मी पुट ऑप्शन सेल केलाय बिटकॉइनचा 117,500चा, $1,17,500 चा. इथे मी कॉल ऑप्शन शॉर्ट केलाय बिटकॉइनचा सेम
ज्याची एक्सपायरी आहे 26/9/25, ही डेट आहे पुढे, ज्याची एक्सपायरी आहे 26/9/25. समजलं सर्वांना? So अशा प्रकारे हे वाचायचं असतं. अशा प्रकारे तुम्ही तुमची स्ट्रॅटजी ते बिल्ड करू शकता. समजा तुम्हाला हे नको आहे, क्लिअर करा. समजा तुम्हाला इथेरियम मध्ये जायचंय, इथेरियमचा पण ऑप्शन आहे. तुम्ही इथेरियमच्या ऑप्शनला जावा. इथेरियमच्या ऑप्शनला जाऊन तुम्हाला हे शॉर्ट करायचं. सो हे शॉर्ट करा. इथेरियमची एक्सपायरी आपण निवडलेली या ठिकाणी 26 सप्टेंबर. सो ते इथे आलं एक एक लॉट सेम बघा. पुट इथेरियमचा 4,600चा, कॉल इथेरियमचा 4,600चा, हे सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी लिहून येतं. सो तुम्ही पे ऑफ ग्राफ बनवू शकता, पे ऑफ ग्राफ अनालाइज करू शकता, आणि कधीपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होईल, कधीपर्यंत लॉस आहे ते तुम्ही ओळखू शकता. आता तुम्हाला शिकायचं आहे का ऑप्शन सेलिंगची एखादी अशीच रॅन्डम स्ट्रॅटेजी? मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगचे बेनिफिट सांगितले, ऑप्शन सेलिंग मध्ये काय अपॉर्च्युनिटी आहे, कशा प्रकारे मोठी संधी आहे हे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, त्याआधी मी तुम्हाला इथे घेऊन जातो, आणि इथे माझा जर मला पीएनएल दिसला तर एक मिनिट. ठीक आहे, पीएनएल दिसला तर तुम्हाला मला एक फक्त शो करतो. ठीक आहे, अजूनही माझे ट्रेड्स चालू आहेत, 13 ट्रेड्स चालू आहेत, लक्षात घ्या. सो त्यामुळे इथे बघा, करंटली अनरिअलाइज मध्ये माझा 1,74,000 रुपयांचा लॉस चालू आहे. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलंय की हा ट्रेड जो आहे, हा आपण एक्सपायरी पर्यंत प्रॉफिट मध्ये आणणार. मी तुम्हाला एक्सपायरीच्या झाल्यानंतर व्हिडिओ सुद्धा बनवणार, एक ह्या महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला दाखवणार. सो करंटली माझा अनरिअलाइज प्रॉफिट चालू आहे 1,74,000, जो मी बुक नाही केले, सॉरी लॉस चालू आहे. क्लिअर आहे, खाली आलो. त्यानंतर टोटल मी बुक केलेला प्रॉफिट किती आहे? जवळपास 11,600. सो 11,600 रुपयांच्या आसपास मी प्रॉफिट इथे ऑलरेडी बुक केलेला आहे. त्यानंतर खाली आलो. इथे मला हे माझे जे काही चार्जेस गेले आहेत ते, त्यानंतर इथे मला हे फंडिंग भेटलेली आहे, म्हणजे मला 14,000 रुपयांचा प्रॉफिट इथूनही झालेला आहे. ठीक आहे, सो हा 14,000, आणि त्यानंतर हा एक 11,000, म्हणजे जवळपास 25,000 रुपयांचा प्रॉफिट जो आहे तो मी ऑलरेडी इथून बुक केलेला आहे. आणि जसे माझे हे ट्रेड्स आता चालू आहेत, सो हा जेव्हा महिना संपेल, त्यामुळे मला त्या ठिकाणी अजून माझा प्रॉफिट जो आहे त्या ठिकाणी तिथे तुम्हाला वाढलेला दिसू शकतो. आता हे ट्रेड्स कसे घ्यायचे, ऑप्शन सेलिंग कशी करायची, सिंपल पद्धतीने सांगतो. समजा मी इथे टाइम लावलेला आहे 1 तासाची टाइम फ्रेम. आता मला असं वाटतंय की ह्या एक्सपायरी पर्यंत, फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की ह्या एक्सपायरी पर्यंत मार्केट जे आहे ते एक हा जो मार्केटचा हाय आहे, त्या मार्केटच्या हायच्या समजा जास्त वरती नाही जाणार. समजा मी एक रेंज मारतो 18,500, 18,500ची रेंज मारली, आणि त्यानंतर खाली एक रेंज मारतो समजा 200 EMA च्या खाली. सो हा जो माझा सपोर्ट आहे समजा 14,500. सो मला असं वाटतं की चौदा पाचशे ते 18,500च्या मध्ये राहील. या एक्सपायरीला मार्केट 14,500 ते 18,500च्या मध्ये एक्सपायर होईल असं मला वाटतं. सो मी काय करणार, इकडेचा कॉल सेल करणार, इकडचा पुट सेल करणार. सो ते मी करून घेतो. परत एकदा जातो डेल्टावरती, ऑप्शन्स वरती, आणि इथे मी स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन करतो. ठीक आहे, स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन केलं. बिटकॉइन मध्ये गेलो, 26 सप्टेंबरला गेलो. त्यानंतर मी इथे आलो खाली, मला कॉल मारायचा आहे 18,500चा. ओके, सो ह्याला मी खाली घेतला, 18,500चा कॉल, कॉल सर्व ह्या साईडला आहेत. कॉल सेल मारला, आणि 14,500चा पुट, पुट सेल मारला. ओके, सो या ठिकाणी मी काय केलं, कॉल आणि पुट जो तो सेल केला. इथे काय माहिती ते मार्जिन व्यवस्थित नाही दिसत आहे, पण हरकत नाही, बाकी जे आपले व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला ते दिसून येईल. ठीक आहे, सेल सेल सर्व मारलं, अनालाइज पे ऑफ ग्राफ केलं. सो या ठिकाणी जवळ मला $21, $22 जो आहे इथे प्रॉफिट होत आहे. ठीक आहे, त्यानंतर माझी रेंज काय आली आहे, $1,20,000 ते $1,12,000, म्हणजे जवळपास ना मला $8,000ची रेंज आली आहे. $8,000ची मला रेंज आली. सो $8,000च्या रेंजमध्ये जर बिटकॉइन एक्सपायर झाला तर मला त्या ठिकाणी प्रॉफिट होणार $22चा. ठीक आहे, आता $22चा प्रॉफिट होणार, हे ठीक आहे. ही कोणती स्ट्रॅटेजी बनली? ही स्ट्रॅटेजी बनलेली आहे तुमची स्ट्रँगल स्ट्रॅटेजी. स्ट्रँगल, ह्याला आपण शॉर्ट स्ट्रँगल असं म्हणतो. शॉर्ट स्ट्रँगल म्हणजे काय, दोन्ही साईडचा कॉल पुढे आपण इथे सेल मारलेला आहे. सो जेवढा मार्केट मध्ये राहील तेवढ्या वेळात तुम्ही प्रॉफिट मध्ये नक्कीच क्लोज होणार आहे. ह्याला म्हणतात शॉर्ट स्ट्रँगल. क्लिअर आहे? सो अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. आता प्रश्न असा राहिला की मार्केट ह्या रेंजच्या बाहेर गेला तर काय, मार्केट ह्या रेंजच्या बाहेर गेला तर काय. हे झाले ऍडव्हान्स गोष्टी. ह्याच्या ऍडव्हान्स ऍडजस्टमेंट मी तुम्हाला शिकवणार. तुम्हाला असं वाटत असेल की एवढंच करून सोडून देतं, असं नाहीये. मार्केट कुठेही जाऊ शकतं बिटकॉइन. तो 10,000 पॉईंट पण वर जाऊ शकतो, 10,000 पॉईंट पण खाली जाऊ शकतो. ते निफ्टी सारखं नाहीये. सो ह्यामध्ये काय करायचं, कसं ऍडव्हान्स मध्ये ऍडजस्टमेंट करायचं, ही तर झाली सिंपल स्ट्रॅटेजी, ही तुम्ही करू शकता.
पण ॲडव्हान्समध्ये कशी ॲडजस्टमेंट करायची हे जर तुम्हाला शिकायचं आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला जो मगाशी इथे बॅनर दाखवला, ऑप्शन सेलिंगचा तुम्हाला ॲडव्हान्स कोर्स, आपण क्रिप्टो ऑप्शन सेलिंगचा ॲडव्हान्स कोर्स देतोय. हा टोटली फ्रीमध्ये आहे, याचे कोणतेही चार्जेस नाही. कंडिशन एकच आहे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजवरून अकाउंट तुम्ही ओपन करायचं. आमच्या लिंकने अकाउंट ओपन झालं की त्यानंतर तुम्हाला आम्ही हा कोर्स फ्रीमध्ये देणार. आणि हा कोर्स फ्री मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला टेलिग्राम ग्रुप आहे क्रिप्टोकरन्सी मराठी नावाने. तो नक्की सर्वांनी इथे जॉईन करा. कारण की ह्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ते ॲडव्हान्स कोर्स रिलेटेड सर्व अपडेट्स देत असतो. कुठे मेसेज करायचे तुम्ही आम्हाला, ते आयडी तुम्हाला देत असतो. माझे ट्रेड्स शेअर करत असतो किंवा इव्हन तुम्हाला नवीन नवीन ट्रेड्स पण देत असतो. इथे बघ, काल मी इथे तुम्हाला बीटीसी शॉर्टची अपॉर्च्युनिटी सांगितलेली होती या ग्रुपवरती. कालच्याच दिवशी बिटकॉइनमध्ये तुम्ही शॉर्ट करू शकता ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला सांगितलेली होती. त्याच दिवशी तुम्ही बघाल. सो हा ट्रेड इथे झाला, सुरू झाला. आणि इथे तुम्हाला टार्गेट पण जे ते अचीव झाले इथे संध्याकाळपर्यंत. सो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये इथे टार्गेट पण अचीव झालं. अशा प्रमाणे तुम्हाला ट्रेड भेटतात सेम. त्यानंतर मी तुम्हाला हा ऍडेड फॉर स्विंग असं सांगितलेलं. रात्री 9:30 वाजता मी स्विंग ट्रेडिंगसाठी ऍड केले हे सांगितलेलं होतं. थोड्या वेळाने परत एकदा तुम्हाला सांगितलं ऍडिंग मोर क्वांटिटीज फॉर स्विंग. रात्री 12 वाजता सांगितलं ऍडिंग मोर क्वांटिटीज. आणि त्यानंतर मला जो प्रॉफिट सुरू झाला, 1,000 रुपये, 2,000 रुपये, सकाळी मी 10,700 रुपयाच्या प्रॉफिटवरती होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मी फ्रीमध्ये देतो. ठीक आहे. सो त्यामुळे काय करायचं, टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा. तुमचं अकाउंट डेल्टामध्ये ओपन झालं की आम्हाला ह्या आयडीवर मेसेज करायचा. तुम्हाला आमची टीम सर्व गोष्टी देणार आणि तुम्ही त्या ॲडव्हान्स कोर्सला ॲड होणार. ओके. सो सिंपल काम आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करा. ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त सेलिंगच्या अपॉर्च्युनिटीज सांगितल्या काय आहेत ते. पुढे पुढे जसं आपण जाऊन आपण अजून ॲडव्हान्स कन्सेप्ट नक्की शिकून घेणार आहोत. ठीक आहे. नक्की तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा असेल, ह्या व्हिडिओला मला जास्तीत जास्त कमेंट करा. ऑप्शन सेलिंग बद्दल अजून व्हिडिओ हवेत. नक्की मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.